चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. इथून आजच्या दिवसातला या ठिकाणी सामना क्रमांक 4 जिथे वळणार आहोत पहिल्या फेरीचा जय शंभो टेंबी सी संघ तर एका बाजूला शिवनेरी रोडकड ब संघ. या ठिकाणी या जय शंभो टेंबी सी संघाला एक षटकाचं पॅनलाइज केलं गेलंय. मनोज आणि मिराज ही सलामीर जोडी. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉम्पॉक्स मधून. इथून बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती. सागर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. शिवनेरी रोडकड ब संघाच्या माध्यमातून एका बाजूला जय शंभो टेंबी सी संघ पाहायला मिळतोय. मनोज आहे स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला मिराज. इथून आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा सामना क्रमांक 4 त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहिलं तर सागरला प्रमोट केलं गेलाय गोलंदाजी करण्याकरिता. या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतायत 12:37 झालेत आणि इथून हा 4थ्या क्रमांकाच्या सामन्याला सुरुवात होते. सागर आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल फिरवलाय, वळवलाय चेंडूला, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी हाताळली. इथून डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलने सुरुवात राहिली गेली. आणि जेव्हा जेव्हा थोडंसं पहिला बॉल डॉट आल्यानंतर थोडंसं प्रेशर जरूर कन्वर्ट होतं मैदानामध्ये. प्रेशर रिलीज सामना देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा सागर टू मनोज. विलीस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती. इथून एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाबेने खातं पण होत असताना जय शंभो टेंबी सी संघाचा गोलंदाज सागर आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. पहिलाच बॉल डॉट बॉल आल्यानंतर एक धाव खर्च केले जरूर. नक्की चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या गोलंदाजाकडे आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं शिवनेरी रोडकड ब संघाच्या माध्यमातून. एव्हिलीस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्रक्षण आहे. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावसला फ्लाय होताना 2 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन दी बोर्ड, 2 धाबा धाव फलकावरती. एक चांगली सुरुवात म्हणता येईल, स्वप्नगत सुरुवात आतापर्यंत शिवनेरी रोडकड ब संघाने राहिले गेले. गोलंदाज पुन्हा एकदा सागर तर एका बाजूला मनोज. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन. रिव्हर्सचा अटेम्प्ट पॉवरफुल, सक्सेसफुल, क्लिअर करेल. आलाय सीमारेखा पार, चौकार. धन्यवाद. इथून मात्र काही चौकार सजवला गेला मनोजच्या बॅटमधून. स्विच हिटचा फटका, रिव्हर्सचा टेम, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर पूर्णपणे फ्रंट फोर्थ पट्टी आले होते. इथून मात्र लेग बायच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. आणि एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 7 आकड्यावरती 7 रन ऑन दी बोर्ड, 7 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत प्रभावित केलं, अधिराज्य गाजवलं या गोलंदाजाने सागर. या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सागर तर एका बाजूला मिराज. सॉफ्ट हँडने चेंडूला स्लाइस केलं. स्वतः फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. सागर त्या ठिकाणी एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाची समाप्ती करीस धाव फलक जाऊन पोहोचलंय 7 आकड्यावरती. इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलं.
धन्यवाद. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू वर्गांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज तपनला मात्र आणलं जात आहे. चांगली गोलंदाजी देखील या गोलंदाजाकडे आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून पाहिला जातं त्या ठिकाणी शिवनेरी रोडखड ब संघाच्या माध्यमातून. अजूनही सलामीर जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मनोज तर एका बाजूला मिराज. एक जबरदस्त खेळी यांच्या माध्यमातून राहिले गेली. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट बॉल आलाय. पूर्णपणे चांगली गोलंदाजी तपन त्या ठिकाणी आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून पूर्णपणे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे जय संभो टेंबी सी संघ. इथून पलटवार राहिला गेलाय कारण की इथून पॅनलाइज जरूर सामोरं जावं लागलं. यावेळेस डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल आलेत. पुनरागमन केलं गोलंदाजाने आणि हे सातत्य मात्र नक्कीच इथून आतापर्यंत हवी ठरलाय फलंदाजावरती. मनोजला पूर्णपणे थांबवलंय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलंय. इथून चांगली गोलंदाजी हाताळण्याचं कार्य राबलं गेलं ते म्हणजे शिवनेरी रोडखड ब संघाच्या माध्यमातून तपण. पहिलं षटक आपण पाहिलं सागरचं, फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल आले. यावेळेस रिव्हर्सचा फटका फसलाय त्या ठिकाणी. चेंडू बराच काळ हवेत. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. मनोजच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. धन्यवाद. थँक्यू. डोमॅन फलंदाज अवधूत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला तपनला चांगली गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत व्हेरी इकॉनॉमिकल षटक हाताळला गेलाय. 3 चेंडू हाताळून झालेत. विकेट एक त्याच्या नावावरती. 2 डॉट बॉल जरूर राहिले गेले. चांगली गोलंदाजी तपन या गोलंदाजाच्या माध्यमातून. विलीस कोलवर टप्प्याची लेंथ लाईन. इथून एक धाव मिळाली. सरळ बॅटचा वापर. लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण पुढे सरसावलाय. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. या दुहेरी आकड्याने फ्लाय होताना धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या षटकातील. गोलंदाज तपन आहे बॉलिंग ट्रॅकवरती. एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना तपन. यावेळेस मात्र ट्रम लाईनच्या बाहेर डाऊन द लेगचा मारा. खराब चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ॲड होईल. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी जय संभो टेंबी सी संघ. एक संत सुरुवात त्या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळाली. यावेळी सोडवलाय जरूर. लॉप केलाय चेंडूला. इथून लॉंग ऑफला क्लिअर करणारा आलाय. 1 बाउंस. सीमा रेखा पार. चौकार. धन्यवाद. थँक्यू. या 4 धावा स्कोर कार्डवरती ॲड होतील. या 4 धाव्याने 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 रन ऑन दी बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षक बीट होताना पाहायला मिळाले. यस बाईच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी आणि एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 15 धावा शेवटचा आणि अंतिम षटक असेल. धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 रन ऑन दी बोर्ड. 15 धावा.
धन्यवाद. थँक्यू. शेवटच्या आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वीरेन. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. 2 षटकाचा आपण खेळ अगदी तपासून पाहिला. जाऊन पोहोचला 15 आकड्यावरती. 7.50 ची सरासरी गाठली गेली आणि 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नवीन ना कधी तो बॅट बदलायला हा हा अवधूत अवधूत. एव्हिलिस अप्रतिम चांगला क्षेत्ररक्षण. इथून काही जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्लिप गली रिजन मध्ये इथून पहिलाच चेंडूवर एक धाव परिपूर्ण झाली. 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन दी बोर्ड. वीरेन आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. शेवटच्या अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस काय जबरदस्त गोलंदाजी. यष्टी रक्षक बीट होतोय, चुकी करतोय, पण इथून मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. या बाईच्या माध्यमातून 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी बोर्ड, 18 धावा. काय जबरदस्त सुरुवात राहिली गेली त्या ठिकाणी. यावेळी सोडवलाय जरूर. लॉफ्ट केला, इथून सोडणार नाहीत. चेंडूला सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय सीमारेखा पार. षटकार. काय जबरदस्त षटकार आणि हा महत्वाचा षटकार असेल. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. हे थोडं क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत यस विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. काही जबरदस्त अचूकरित्या फेकी राहिली गेली आणि त्याच कारणास्तव अवधूतला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज पवन. शेवटचे अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून धावफलक 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 25 रन ऑन दी बोर्ड, 25 धावा धावफलकावरती. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 25 रन ऑन दी बोर्ड, 25 धावा धावफलकावरती. एबिलिश प्रॉपर कनेक्शन नव्हतं त्या ठिकाणी. पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळाला. इथून डॉट बॉल आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल त्या ठिकाणी. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. गोलंदाज वीरेन उडवलाय जरूर. हेलिकॉप्टर लँड केलाय फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ क्लिअर होतोय. आसमानी टोला, गगनाला गवसणी घालणारा आलाय मिराज नावाचा ब्रँडेड षटकार. 6.
धन्यवाद. थँक्यू थँक्यू. पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल ओमसाई खार्लेपाडा कॅप्टन आणि एकता बलन दोन्ही संघाचे कर्णधार या. ओमसाई खार्लेपाडा कॅप्टन आणि एकता बलन पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. तदनंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल जिथे साई सुदर्शन गोठणपूर तर एका बाजूला वज्रेश्वरी कृपा तांदुलवाडी या दोन्ही संघामध्ये मात्र संघर्षाची पराकाष्ठा पाहायला मिळेल. इथून सामन्याला सुरुवात होईल. माफक आपण पाहिला तर 32 धावांचं लक्ष आहे समोर आहे. ओमसाई खार्लेपाडा संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. एकता बलन संघ तुमचा कर्णधार या ठिकाणी या आहे. यस इथून सलामीर जोडी सागर तर एका बाजूला विरेन ही सलामीर जोडी पाहायला मिळते. गोलंदाज संकेत आहे गोलंदाजी मार्क वरती. इथून 32 धावांचं लक्ष आहे समोर आहे. सागर आणि विरेन ही सलामीर जोडी शिवनेरी रोडखड ब संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस इथून ग्रीन सिग्नल दिले जात आहे. सामन्याला सुद्धा सुरुवात. 32 धावांचं लक्ष असताना दोन फलंदाज. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन बॅक एंड एरियाला कार्पेटला रोल करत दन 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 आलाय चेंडू सीमारेखा पार चौकार. आणि या चौकाराने मात्र खातो पण झालाय शिवनेरी रोडखड बस संघाचा. काही जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. येस ओमसाई खार्लेपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला. या ठिकाणी लगेच आपला निर्णय कळवायचा आहे. इथून पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज संकेत या गोलंदाजाचं. गोलंदाज संकेत गोलंदाजी मार्क वरती तर एका बाजूला सागर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ह्यावेळेस वळवलाय चेंडूला. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक किक पाहायला मिळाली. पलटवार केला गेला आणि नक्कीच एक तेरी तो एक मेरी हे मैदानामध्ये दर्शवत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळतंय.
एमिलीस अप्रतिम अचूक टप्प्यावरती भेदक मारा. धन्यवाद. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पहिला नेहमीच क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेले असे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले रवींद्रजी बाबर सर म्हणून म्हणतात ना, जेव्हा विषय असतो वर्दीतला तेव्हा सण साजरा केला जातो गर्दीतला. हे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले रवींद्रजी बाबर साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं संकेत सागर सारख्या फलंदाजाला पाठवून देण्याचं कार्य. एवली सॉफ्ट हँडने फक्त चेंडूला स्लाइस केला गेलाय. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड. 5 धावा 32 धावांचं लक्ष हे समोर असताना त्या ठिकाणी जी कडवी लढत आणि कडवा संघर्ष कसा असावा हे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. काही जबरदस्त खेळी साकारत असताना आतापर्यंत संकेत या गोलंदाजाने प्रभावित केला गेलाय. यावेळी अप्रतिम चेंडू हलक्याच्या हाताने मात्र चेंडूला स्लाइस केला होता. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली गेली. पहिल्या षटकाची समाप्तीखेरीज आपण धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 32 धावांचं लक्ष हे समोर असताना त्या ठिकाणी नवीन गोलंदाज पवन ला मात्र प्रमोट केला गेलाय. काही जबरदस्त त्या ठिकाणी खेळी साकारत असताना पवन आहे गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज पवन गोलंदाजी मार्क वरती. यावेळी अप्रतिम सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला स्लाइस केला. एक धाव त्या ठिकाणी जीवाच्या आकांताने मात्र एक धाव परिपूर्ण केली गेली. प्रेशर आहे, दबाव आहे. इथून धावा आपण पाहिल्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 रन ऑन दी बोर्ड. पवन पलटवार करेल का, विकेट टेकर गोलंदाजी होईल का, हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. वीरेंद्र तर एका बाजूला आपण पाहिलं रवींद्र बाबर. ही सलामीर जोडी आपण अगदी पाहिली होती. सागरला कुठेतरी मात्र परतावा लागला. तदनंतर हे 2 बॅटल एक चांगली संयमी खेळी करत असताना पवन आहे गोलंदाज. रिव्हर्सचा टीम इथून परफेक्ट कनेक्टिव्हिटी नव्हती. इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त संत क्रिकेट आहे. आतापर्यंत जी सुरुवात राहिली होती जयसंबो टेंबी सी संघाची, तीच सुरुवात या ठिकाणी शिवनेरी रोडखड बी संघाची पाहायला मिळते. यावेळी सुवात्रा चेंडूला बुडावलाय, जरूर लॉफ्ट केलाय, पण इथून मात्र इथूनच चेंडू येईल सरळ सीमारेखा पार. चौकार. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 रन. चल पंचांनी इथून रिव्ह्यू घेतलाय.
यस 9 चेंडू आहे. इथून मात्र 9+4 एकंदरीत 5 धाबा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होतील. यस सुदर्शन चक्र फिरवलं गेलाय. इथून लायसन्स असेल या चेंडूवरती. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. एका धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाबेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 याकड्यावरती. अर्धा पल्ला पार केला आतापर्यंत शिवनेरी रोडकड बस अंगाडे. विरेन आहे. यावेळेस मात्र फंबल झाली. यष्टी रक्षक बीट होताना चेंडू लॉंग स्टॉपला सरळ क्लिअर होईल. आलाय नशिबाचा चौकार. 4 19 धावा धाव फलकावरती लागला गेला. तिथून चुकी झाली यष्टी रक्षकाकडून आणि त्याच मात्र नशिबाच्या धावा त्या ठिकाणी चौकार पाहायला मिळालाय. आणि जेव्हा जेव्हा बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. आणि थोडं मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस मात्र ट्रम लाईनच्या खूपच बाहेर. यस अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 20 रन ऑन दी बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती. पवन कुठेतरी खराब गोलंदाजी हाताळली गेली पवनच्या माध्यमातून. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन दी बोर्ड. 2 षटकाची या ठिकाणी आपला दृश्य षटक आहे प्रगती पथावर. आतापर्यंत 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 21 रन ऑन दी बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती. वेलीस ओव्हर फुलटो हाताळला जरूर. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पंपल झाली त्या ठिकाणी. त्याच कारणात धाव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि धावा जमवायच्या आहेत 9. इथून 12 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कोण बोला कुणाल आलाय त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. इथून 12 चेंडू आणि 9 ची गरज असेल. विरेन आहे अजूनही. तर एका बाजूला रवींद्र बाबर. हे 2 बॅटाल एक चांगली संयमी एक सामंजस्य खेळी कशी असावी हे दर्शवत असताना इथून येणारी चेंडूंची संख्या आपण पाहिली 12 आणि इथून धाव संख्यांची गरज असेल 9. 12 चेंडू 9 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. इथून मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाऊन यष्टानं आदळलाय. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद. विरेन बॅक टू द बॉल. धन्यवाद. थँक्यू. इथून मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. पहिल्याच चेंडूवरती विकेट. इथून 11 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल.
11 चेंडू आणि 9 धावा. नवीन फलंदाज शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अकरा चेंडू आणि 9 धावेची गरज. यावेळी स्लोवर फुलटॉस झुडपलाय जरूर. शेखर नावाचा ब्रँडेड षटकार 6. इथून अजूनही विजयासाठी 3 धावेची गरज असेल. 10 चेंडू आणि 3 धावेची गरज. यावेळी काय अप्रतिम फटका सजवला गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. अजून विजयासाठी 2 धावेची गरज असेल. काही जबरदस्त पलटवार केला गेला. शेखरच्या बॅटमधून षटकार जरूर पाहायला मिळाला आहे. यावेळी स्काय वॅकेंड एरियाला चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. चेंडू सरळ क्लिअर केलाय. आला विजयचा चौकार. या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन शिवनेरी रोडकट बस हार्डलक टीम, जय संभो टीम संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. खूप चांगला क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार. चला पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल ओमसाई खारलेपाडा संघ तर एका बाजूला एकता वळण. तत्पूर्वी घेऊ एक छोटंसं ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये. धन्यवाद. शेक हँड करून घ्या. दोन्ही संघाने या स्पर्धेची निभावली आहे. चला प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर तपन. मॅन ऑफ द मॅच लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. मी विनंती करेन धनराजी पटेरे साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. तपन लगेच या आपण प्लेअर ऑफ द मॅच घेण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू.